नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे बर्गर। त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे। मैदा गाळून घ्यायचा। जे पण साहित्य घेणार आहे आपण ते साहित्य गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जसं साखरेचा कण, मैद्यामध्ये काही कचरा वगैरे असला तो निघून जाणार। त्यामुळे जे पण घेणारे साहित्य ते गाळून घ्यायचं। मैदा घेतलेला आहे 1 कप। पोहा खायच्या चम्मचनी 3 कप साखर घेतलेली आहे। साखरची पिठी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे आणि चाळणीने गाळून घ्यायचं। खूप सोपी आहे बनवायला, तुम्ही पण बनवून बघा। आणि मी इथे ईस्ट असतं त्याचा पण वापर केलेला नाही आहे। सहज आपण घरच्या साहित्यामध्ये बर्गर बनवू शकतो। मिल्क पावडर, इथे तुम्ही मिल्क पावडर घ्यायचं। मिल्क पावडर नसेल तर लास्टमध्ये मी दूध वापरला आहे, तर तुम्ही दुधाचं प्रमाण जास्त करू शकता। मिल्क पावडर नाही टाकले तरी चालेल। या 3 चम्मच पोहा खायच्या चम्मचनी मिल्क पावडर टाकायचं आणि गाळून घ्यायचं। मी आधीच सांगितलेलं आहे, जे पण साहित्य घ्यायचं आहे ते गाळून घ्यायचं आहे। मीठ घेतलेलं आहे। बेकिंग सोडा अर्धा चम्मच घ्यायचा आणि बेकिंग पावडर मी छोटा चम्मच दाखविलेला आहे त्या चम्मचनी 1 चम्मच घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। मी ज्याप्रमाणे बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण साहित्य घ्या, म्हणजे बर्गर छान बनणार। खूप छान असा बर्गर आपण सहज घरी बनवू शकतो। आणि मी इथे ईस्ट वगैरे काही वापरलेला नाही आहे, जे घरी साहित्य आहे त्यामध्येच बनविलेलं आहे। इथे मी पोहा खायच्या चम्मचनी 3-3.5 चम्मच एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे, पण मी इथे 2-2.5 चम्मचच तेल घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा, मी ज्याप्रमाणे पूर्ण रेसिपी दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण करून बघा। इथे दही घेत आहे मी। दही फ्रीजमधले असेल आणि थंड दही घ्यायचं नाही। आपल्याला बर्गर बनवायचं असेल तर फ्रीजमधनं आधीच दही बाहेर काढून ठेवायचं आणि 2 चम्मच दही घ्यायचं। बाजूला दूध घेतलेलं आहे मी। दही टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। डायरेक्ट आपण ईस्ट पण भेटत असतं, पण मी ईस्टचा वापर केलेला नाही आहे। कोणाला कुठे भेटतं काही कळत नाही, म्हणून मी इथे घरी जे साहित्य असते त्या साहित्यामध्ये बर्गर कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे। बघा, 1 कप दूध घेतलेले होते, याप्रमाणे मध्ये दूधचा वापर केलेला आहे। तुम्हाला मिल्क पावडर टाकायचे नसेल तर चालतं, मिल्क पावडर टाकायचं नाही, त्या ठिकाणी तुम्ही दूधचा जास्त प्रमाणात वापर करायचा। तेल टाकून छान मळायचं पीठ। आपण कणिक मळतो त्याप्रमाणेच थोडं गिलसर ठेवायचं। खूप छानसा असा बर्गर आपण सहज घरी बनवू शकतो। आणि थोडं मारायचं। म्हटलं चला, आपण बेकरीमधले खात असतो तर सहज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही रेसिपी। बघा, याप्रमाणे बर्गरचं पीठ मळायचं आणि वाटत असेल आपल्याला तर तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं। मी संपूर्ण रेसिपी दाखवत आहे म्हणून व्हिडिओ मोठा होत आहे, पण तुम्हाला बनवायचा असेल तर सहज मी ज्याप्रमाणे रेसिपी पूर्ण दाखवली आहे ती रेसिपी बघून सहज तुम्ही घरी बनवू शकता। बघा, मी तेलाचा हात घेऊन छान पीठ मळून घेत आहे। याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। आता आपल्याला गोळा करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला पातेलं वेगळं घ्यावं लागणार।
बघा इथे मी पातेलं चेंज केलेलं आहे. एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठा म्हणजे लंबा आकार देऊन चपाती गोळा करून घेत आहे. आणि आता आपण बर्गर बनवण्याकरिता गोळा बनवून घेऊया. गोळ्याचा आकार तुम्ही छोटा मोठा करू शकता. आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इनो टाकले तरी चालेल. इनो एक दीड चम्मच टाकला तरी चालेल इनो तुम्ही. पण सहज आपण केक बनवत असतो तर बेकिंग सोडा बेकिंग पावडर सगळ्यांकडेच असतं. तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता. छोटे छोटे गोळे करून घ्यायचं. याला पॅक कसं करायचं बघा. पूर्ण गोल राऊंड असा गोल झाला पाहिजे. म्हणून तेलाचा हात घ्यायचा आणि पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आणि हाताने आता राऊंड गोल करायचा. बघा याप्रमाणे असा गोल आकार द्यायचा. सगळंच साहित्य घरी असतं. तुम्ही बनवून बघा. छान असा बर्गर बनलेला आहे आणि सहज घरी बनवू शकतो. मी ओव्हनचा वापर नाही करत आहे. याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचा. छान असा गोल आकार द्यायचा. बघा संपूर्ण असे मी गोळा बनवून घेतलेला आहे. गोळ्याचा आकार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इडली पात्रामध्ये बनवत आहे. आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि ते तेल पुसून घ्यायचं. आणि आता आपण बर्गर बनवण्याकरिता गोळा बनवून घेतलेला आहे तो ठेवूया. इडली पात्रामध्ये केक बेक करत असते मी, म्हणून माझं इडली पात्र खराब झालेलं आहे. तर कोणीही इडली पात्रासाठी कमेंट करू नका. बघा मी आता बर्गर बनवत आहे. इडली पात्रामध्ये बर्गर टाकून घेतलेला आहे. आता त्याला वरून दूध लावूया. या प्रकारे दूध लावून घ्यायचं. आणि 20 मिनिट मध्ये मध्ये बघायचं, पण 20 मिनिट शिजण्याकरिता ठेवून देऊया. वरून तुम्ही तीळ टाकायची असेल टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. बघा घरच्या साहित्यामध्ये आपण बर्गर छान असा बर्गर घरीच बनवू शकतो. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. कलर आला की गॅस बंद करून द्यायचा. बघा छान असा बर्गर बनत आहे. बाजूला 2 उरलेले होते तर मी तव्यावर
एका वाटीमध्ये ठेवलेलं, त्याच्यावर प्लेट ठेवलेली. बघा छान असा बर्गरला कलर आलेला आहे. याप्रमाणे पण तुम्ही बनवू शकता. माझ्याकडे पण ओव्हन नाही आहे, म्हणून मी घरच्या साहित्यामध्ये कसे बनवायचे ते सांगितलेले आहे. बघा छान असा बर्गर शिजलेला आहे. आधी तेल लावायचं. कलर आला की बर्गर बंद करून द्यायचा. आणि आता एक कापड ओला करून अर्ध्या तासासाठी झाकून देऊया. बघा छान असा इडली पात्रामधले पण बर्गर बनलेले आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे. बघा छान असा कलर आला की बर्गर काढून घ्यायचा आणि चेक करत राहायचं की कलर आलेला आहे का. आता आपण याला पण तेल लावूया आणि एक ओला कापड करून झाकून देऊया. अर्ध्या तासानंतर बर्गर काढून घेऊया. तुम्ही पण बनवून बघा. मी घरच्या साहित्यामध्ये बनविलेली आहे ही रेसिपी आणि खूप छान बनलेले आहे. आधी तेल लावायचं आणि नंतरच थंड कापड झाकायचं. बघा छान असा बर्गर बनलेला आहे. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही पण बनवून बघा. सहज आपण घरच्या साहित्यामध्ये बर्गर बनवू शकतो. मी बनविलेला आहे, पण मलाच माहिती नव्हतं की एवढा छान बर्गर बनणार. मला खूप छान वाटले की छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. वाटीमध्ये 2 बाजूला मी बर्गर बनविलेला होता, ते बघा काढलेला आहे. थोडा खालून जळलेला आहे, पण ठीक आहे, कारण ते तव्यावर बनविलेला आहे. थोडा जळलेला आहे कारण मी तव्यावर बनविलेला आहे, पण चविष्ट झालेला आहे. खूप छान चव आलेली आहे. आता मी इडली पात्रामधनं बर्गर काढून घेत आहे. हसबंड म्हणाले आधीच दे, म्हणून मी गरम असतानाच काढत होते. अर्धा तास ओलं कापड करून झाकून ठेवायचं. आणि आता आपण बर्गर काढून घेऊया. मी आधीच सांगितलेलं आहे, तव्यावर ठेवलेला बर्गर जळलेला आहे, पण खूप छान बनलेला आहे. खूप छान अशी चव आलेली आहे आणि सहज आपण घरी बनवू शकतो. थोडाच भाग आहे तो बाजूला पण काढू शकतो आपण, पण छान चव आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.
मी तुम्हाला कापून दाखवत आहे. थोडं माझं लक्ष होते नाही, माझं बाळ उठलेलं होतं, तर तुम्ही चेक करत राहायचं. कलर आलं की बर्गरला कलर आला की गॅस बंद करून द्यायचा आणि काढायचं. तेल लावायचं, थंड कापड झाकून द्यायचं आणि अर्ध्या तासानंतर इडली पात्रामधनं काढून घ्यायचं. छान असे बर्गर बनून तयार आहे. बघा किती छान बनलेले आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि आधी बनवून बघा, नंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब. मी पहिल्यांदाच बनवत आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे.